तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याबाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यावरच उपोषण मागे घेणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। सरकार ओबीसी आणि मराठा या दोघांशी सुद्धा खोटं बोलत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून काय उत्तर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। दरम्यान त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी। आज उपोषणाचा 9वा दिवस आहे। तुमची तब्येत ढासळलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आता तुमच्याकडे सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे। कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आणि सरकारकडे तुमची काय मागणी आहे? गेल्या 8 दिवसापासून आम्ही सरकारकडे मागणी करतोय आणि मीडियाने ती सविस्तरपणे सर्व आघाड्यांवरती दाखवलेली आहे। आम्ही अगोदर निवेदनही दिलेलं आहे। मला वाटतं शिष्टमंडळ जर माहिती विचारायला येत असेल तर अवघड आहे। म्हणजे मग आज माहिती विचारणार आणि पुन्हा मग आज 9वा दिवस आहे, अजून 9 दिवसांनी येणार का, हा सवाल आहे सरकारला आमचा। येत आहे तिकडं तर आम्हाला काहीतरी लेखी घेऊन यावं। आजच आम्ही उपोषण सोडू का अजून 9 दिवस त्यांना आम्ही उपोषण करावं असं वाटत असेल तर ते रिकामे येतील। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागला नाही, आता हे मी थोडंसं एक अपिलिंग भाषेत बोलत होतो। लेखीमध्ये हे अपेक्षित आहे की 54 लाख कुणब्यांच्या नोंदी जर दिल्या असतील त्याची श्वेतपत्रिका, म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये किती सर्टिफिकेट इश्यू झाली प्रत्येक जिल्ह्यामधून, त्याची श्वेतपत्रिका सरकारनं जाहीर करावी। कारण आमच्याकडे एवढे पुरावे आहेत, एवढ्या हरकती आहेत आमच्याकडं, त्या हरकतीला सरकार हात लावत नाही आहे। याचं डिटेलिंग पाहिजे आम्हाला। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, वडीगोद्री, जालना। आज उपोषणाचा